श्री गणेश पुराण भाग 2 क्रीडाखंड अध्याय 26 ते 28 भीम व्याधाचा आणि राक्षसाचा उद्धार। श्री गणेशाय नमः। प्राचीन काळी विदर्भ देशातील मंदनगरात भीम नावाचा एक व्याध राहत असे। तो अरण्यात जाऊन शिकार करायचा। श्वापदांचे मांस व कातडे नगरात विकून त्यावर आपला चरितार्थ चालवायचा। त्या नगरात कसला तरी उत्सव साजरा करण्यात येणार होता। त्या प्रसंगी मांसांची उत्तम विक्री होईल असा विचार करून तो व्याध अरण्यात गेला। त्याने काही प्राणी मारले। त्यांना खांद्यावर घेऊन तो त्वरेने माघारी वळला। त्या अरण्यात एका राक्षसाचे वास्तव्य होते। तो या व्याधाला खाण्यासाठी धावला। त्याला पाहताच व्याध भयभीत झाला। त्याने आपली आयुधे व पारद तेथेच टाकली आणि प्राणरक्षणार्थ एका शमी वृक्षावर चढून बसला। त्याला गाठण्यासाठी राक्षसही त्या वृक्षावर चढू लागला। त्याच्या भाराने तो वृक्ष कोसळला। दोघेही खाली आपटले। त्या शमी वृक्षावर वामनाने स्थापन केलेली एक गणेश मूर्ती होती। झाड खाली पडताना त्याची बरीचशी पाने त्या मूर्तीवर पडली। त्या पुण्याईने राक्षस आणि व्याध यांच्या सर्व पातकांचा नाश झाला। गणेश कृपेने मुक्त होऊन ते दोघेही गणेश लोकी गेले। व्यास म्हणाले, हे चतुरानना, गणेश मूर्तीवर शमीपत्रे पडल्यामुळे भीम व्याध आणि राक्षसाचा उद्धार झाला हे कसे? त्यांची आधीच्या जन्मातील काही पुण्याई होती का? वामनाने तेथे गणेश मूर्तीची स्थापना का केली? गणपतीला शमीपत्रे एवढी प्रिय का? गणेश लोक अस्तित्वात आहे का? ब्रह्मदेव म्हणाला, मी तुला याविषयीचा समग्र वृत्तांतच सांगतो, म्हणजे तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील। भीम व्याध एका जन्मात राजा होता। त्या देशातील मूळ शासनकर्त्याला पुत्रसंतती नव्हती, म्हणून मृत्यूसमयी त्याने दुर्धर्ष नावाच्या आपल्या एका नातेवाईकाच्या मुलाला दत्तक घेतले। त्याचे नाव साम। राजाने या सांबाच्या हाती राजव्यवस्था सोपवली। प्रमदा ही दुर्धर्षाची पत्नी। ती व्यभिचारिणी होती। एका कोळ्यापासून गर्भवती राहून तिने सांबाला जन्म दिला होता। ही गोष्ट माहीत नसल्यामुळे दुर्धर्ष सांबाला आपला पुत्र मानत होता। याचा व्हायचा तोच परिणाम झाला। सत्ता आणि संपत्ती हाती आल्यामुळे साम उत्तम झाला। स्वैराचार करू लागला। त्याच्या एका प्रधानाने दुष्कृत्यांसाठी त्याला नेहमीच उत्तेजित केले। त्यामुळे त्याने गोब्राह्मणांवर, स्त्रियांवर आणि प्रजेवर अनन्वित अत्याचार केले। संत्रस्त झालेले लोक त्याला शिव्याशाप देऊ लागले। ज्या कोणी सांबाला सन्मार्गाचा उपदेश केला त्या सर्वांना त्याने तुरुंगात डांबले। एके दिवशी साम व त्याचा प्रधान शिकारीस गेले होते। मृगयेवरून परतत असताना त्यांना गणपतीचे एक पडीक देऊळ दिसले। येथील गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दशरथाने कुलगुरू वसिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार केली होती। येथेच प्रदीर्घ काळ आराधना करून त्याने गणेशाची कृपादृष्टी संपादन केली होती। त्याच्याच प्रसादाने दशरथाला राम लक्ष्मणादी सुपुत्र प्राप्त झाले होते। हे देवस्थान वरद विनायक या नावाने प्रख्यात होते। राजाने व प्रधानाने त्या गणपतीचे दर्शन घेतले। त्याला रानपुष्पे अर्पण केली व नमस्कार केला। त्या दोघांकडून जन्मभरात हे एकच पुण्यकर्म घडले होते। कालांतराने दोघांचाही मृत्यू झाला। यमाने नरकात घालून त्यांना असंख्य यातना दिल्या। पुढे कीटक, पशु, पक्षी, चांडाळ अशा अनेक शूद्रादी शूद्र योनींमध्ये जन्म घेऊन ते दोघे व्याध आणि राक्षस झाले। गणेश मूर्तीवर शमीपत्रे पडल्यामुळे त्या दोघांचा उद्धार झाला। अशा रीतीने गणेश पुराण भाग 2 क्रीडाखंड अध्याय 26 ते 28 समाप्त। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ।